देवेंद्र फडणवीस आणि भुजबळांमध्ये सागर बंगल्यावर चर्चा झाली। सागर बंगल्यावर दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड अर्धा तास चर्चा झाली। दोघांच्या बैठकीत काय ठरलं याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। देवेंद्र फडणवीस आज बीड दौऱ्यावर आहेत आणि सुरेश धस यांच्या मतदारसंघात फडणवीसांचा हा दौरा आहे। त्यांच्या हस्ते आष्टी उपसा सिंचन योजनेचा शुभारंभ होणार आहे। फडणवीस विविध विकास कामांचा आज भूमिपूजन करणार आहेत। आष्टीतल्या कार्यक्रमात पंकजा मुंडे, सुरेश धस हे एकाच मंचावर दिसणार आहेत। येवल्यातल्या भाजप पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। या भेटीदरम्यान विणकरांच्या उत्सव भत्त्याबाबत समस्या मांडण्यात आली। दरम्यान लवकरच प्रलंबित उत्सव भत्ता हा विणकरांच्या खात्यावर जमा होण्यासंबंधित खात्याच्या मंत्र्यांशी मुख्यमंत्री बोलणार असल्याची माहिती युवा मोर्चाचे सदस्यांनी दिली आहे। सातारा जिल्ह्यातल्या लोणंदमध्ये शरद कृषी महोत्सव सुरू आहे आणि या प्रदर्शनाला आमदार रोहित पवार यांनी भेट दिली। यावेळी त्यांनी प्रदर्शनातल्या कृषीविषयक विविध स्टॉल्सला भेट दिली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला। 250हून अधिक स्टॉल या ठिकाणी उभारण्यात आले, त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी आणि कृषी प्रदर्शनाला भेट देत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज प्रयागराज दौऱ्यावर असणार आहेत। सकाळी 10च्या सुमारास ते बमरेली विमानतळावर दाखल होतील आणि त्यानंतर 11 वाजता आरैल घाटावर पोहोचतील। तिथून ते त्रिवेणी संगम घाट इथे दाखल होतील। त्रिवेणी संगम घाट इथं मोदी यांचं पवित्र स्नान होईल आणि त्यांच्या हस्ते पूजा सुद्धा होणार आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे। देशमुखांच्या हत्येला आता 57 दिवस पूर्ण झाले, मात्र तरीही आंधळे पोलिसांना सापडलेला नाहीये। त्याचा शोध पोलीस सीआयडीची पथकं घेतात। बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केलंय। अंजली दमानियांच्या आरोपांनंतर मुंडे आक्रमक झाले। दमानियांविरोधात अब्रू नुकसानीचा खटला दाखल करणार अशी माहिती मुंडेंनी दिली। कृषी विभागातल्या सर्व खरेदी ही नियमाप्रमाणे झाल्याचा दावा मुंडेंनी केलाय। मंत्री धनंजय मुंडेंचे सर्व घोटाळे बाहेर काढणार असं वक्तव्य भाजप आमदार सुरेश धस यांनी केलं। युतीमध्ये असल्यानं मुंडेंच्या घोटाळ्यांकडे दुर्लक्ष करणार नाही असं धस म्हणाले। अंजली दमानियांनी बीडला आणि एका समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला अशी टीका मंत्री धनंजय मुंडेंनी केली। तर माझ्यावर आरोप करण्यासाठी दमानियांना काम दिल्याचाही आरोप मुंडेंनी केला। अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंवर केलेल्या आरोपांवरून बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। दमानियांनी केलेल्या आरोपांची चौकशी होईल असं ते म्हणाले। अंजली दमानिया यांचा आरोप खरा असल्याची प्रतिक्रिया अंबादास दानवेंनी दिली आहे। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड सगळी कामं करायचे, खाते चालवायचे आणि याचा मला अनुभव असल्याचंही दानवे यांनी म्हटलंय। आणि त्याच्यापेक्षा कमी दरात या ठिकाणी संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंनी नैतिकता दाखवायला हवी होती, मात्र त्यांच्यामध्ये धाडस नसल्याची टीका आमदार रोहित पवार यांनी केली। तर बीडमध्ये आतापर्यंत झालेली कामं खरंच झालेली आहेत का असा सवाल करत या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी बीड प्रकरणामध्ये प्रतिक्रिया दिली आहे आणि हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावं, त्यावर लवकरात लवकर अहवाल आला तर दोषींवर कारवाई होईल असं त्यांनी म्हटलंय। आर्थिकरित्या सक्षम असलेल्या महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडावा असं आवाहन अकोल्याच्या जिल्हा महिला आणि बालविकास अधिकाऱ्यांकडून करण्यात आलंय। अकोला जिल्ह्यातल्या 50 सक्षम महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली। लाडक्या बहिणींच्या घरी 4 चाकी असेल तर त्यांना आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडावा लागणार आहे असे आदेश देण्यात आलेत आणि याची पडताळणी पर्यवेक्षिका अंगणवाडी सेविका करणार आहेत। पुण्यामध्ये 21,11,991 बहिणींनी या योजनेसाठी अर्ज केले होते आणि त्यापैकी 4 चाकी असलेल्या बहिणी आता अपात्र ठरणार आहेत। चंद्रशेखर बावनकुळेंनी लाडकी बहीण योजनेवरून प्रतिक्रिया दिली आहे। घरी 4 चाकी असणाऱ्या बहिणींवर कारवाई वगैरे होईल असं वाटत नाही, मात्र ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनी योजना सरेंडर केली तर बरं होईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी जीबीएसच्या रुग्णांबाबत प्रतिक्रिया दिली आहे। राज्यामध्ये 163 जीबीएसचे रुग्ण आढळलेले आहेत आणि विहिरीतलं दूषित पाण्यामुळे हे रुग्ण वाढल्याचं आंबेडकरांनी सांगितलं आहे।
जनशताब्दी, तेजस आणि मंगळूर एक्सप्रेस या ठाणे दादरपर्यंतचा प्रवास आहे आणि सीएसएमटी स्थानकातल्या फलाटाच्या विस्तारीकरणाच्या कामामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे। या 3 गाड्यांचा प्रवास 28 फेब्रुवारीपर्यंत ठाणे आणि दादर स्थानकांपर्यंत सीमित राहणार आहे। मध्य रेल्वेच्या खडवली स्थानकादरम्यान रेल्वे फाटक तासनतास बंद ठेवलं जातं, त्यामुळे फाटकाच्या दोन्ही बाजूला प्रचंड वाहतूक कोंडी होतीये। 4 ते 5 लोकल आणि एक्सप्रेस गाड्या गेल्यानंतरच हे फाटक उघडतात आणि त्यामुळे रुग्णवाहिकेला सुद्धा तासनतास खोळंबावं लागतं। सीईटी सेलनं बीबीए, बीसीए, एमबीएच्या प्रवेश परीक्षांच्या नोंदणीला मुदतवाढ दिली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी आता 10 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करता येणार आहे। तर एलएलबीच्या 5 वर्ष अभ्यासक्रमांच्या सीईटीला 18 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे। निफाडमध्ये नवीन कर आकारणीला स्थगिती देण्यात आली आहे। प्रारूप कर आकारणीत वाढ झाल्यानं त्यामध्ये दुरुस्ती होईपर्यंत कर आकारणीला स्थगिती देण्याचा निर्णय नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला आहे। मुंबईतील 5 विभागातील पाणीपुरवठा आजपासून 2 दिवस बंद असणार आहे। तानसा ते मुंबई नव्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा सुरू केला जाईल आणि त्यासाठी दोन्ही जुन्या जलवाहिन्यातील पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे। हे काम 30 तास चालणार आहे, त्यामुळे या दरम्यान मुंबईतील काही भागातील पाणीपुरवठा खंडित केला जाणार आहे। साईबाबा संस्थानातील कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेमध्ये बदल करण्यात मोठा निर्णय साई संस्थानने घेतलाय। संस्थानातल्या कर्मचाऱ्यांची पहाटे 4 वाजता ड्युटी सुरू व्हायची, ती आता सकाळी 6 वाजता सुरू होणार आहे। शिर्डीमधल्या दुहेरी हत्याकांडानंतर साई संस्थाननं हे मोठं पाऊल उचललंय। शिर्डी दुहेरी हत्याकांड प्रकरणानंतर शिर्डी पोलीस आता ऍक्शन मोडमध्ये आली आहे। शहरातल्या मटका, आकडा, पेढ्यांवर पोलिसांची छापेमारी सुरू आहे। विखे पाटलांच्या आदेशानंतर अवैध व्यवसायांवर कारवाई करण्यात येते। सोन्यानं विक्रमी दर गाठलेला आहे। सोने चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे। सोन्याचे भाव 85,700 रुपये प्रति तोडा आणि चांदीचे भाव 93,900 रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचले। ऐन लग्न सराईमध्ये भाव वाढ झाल्यानं ग्राहकांना याचा फटका बसणार आहे। भंडाऱ्याच्या लाखनीमध्ये वाघाच्या हल्ल्यात 2 जण गंभीर जखमी झालेत। शंकरपट पाहून घरी परत येत असताना वाघानं या दुचाकीवर झडप घातली आणि दुचाकीवरील दोघांना उपचारांसाठी आता रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। बहलिया टोळीनं गेल्या 1.5 ते 2 वर्षांमध्ये 25हून अधिक वाघांची शिकार केली आणि यामधून जवळपास 7 कोटींचा व्यवहार या टोळीनं केलाय। यामधले सर्वाधिक वाघ हे गोंदिया, बल्लारपूर, राजुरा, ब्रह्मपुरी परिसरातले आहेत। निफाडच्या चांदोरीमध्ये टोमॅटो वाहून नेणारा ट्रक उलटल्या। ट्रक समोर आलेल्या व्यक्तीला वाचवण्याच्या नादामध्ये हा अपघात झाला। या अपघातात जीवितहानी झाली नाही, मात्र ट्रकमधले टोमॅटो रस्त्यावर पसरले। रायगडच्या अलिबागमध्ये पांढरा कांदा बाजारात दाखल झालाय आणि त्याची विशिष्ट चव आणि औषधी गुणधर्मामुळे या कांद्याला मागणी जास्त होती। यंदा पांढरा कांदा बाजारामध्ये उशिराने आलाय। अवकाळी पावसाचा या कांदा पिकाला फटका बसलाय, त्यामुळे याचं अपेक्षित असं उत्पादन निघालेलं नाही। रत्नागिरीचा हापूस आंबा पुणे आणि मुंबईच्या बाजारात दाखल झालाय। सध्या आंब्याचे दर 21,000 रुपये पेटी असे आहेत आणि आंबे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्यानं खरेदीला सध्या तरी अल्प प्रतिसाद मिळतोय। राज्यातल्या शेतकऱ्यांसाठीच्या विविध योजना सुविधांची माहिती आता एकाच पोर्टलवर मिळणार आहे आणि त्यासाठी राज्य शासनाकडून विशेष ॲप तयार केले जाते। एक खिडकी योजनेच्या धर्तीवर हे ॲप शेतकऱ्यांना सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळवून देणार आहे। एका 82 वर्षीय मराठी नागरिकाला मराठीमध्ये बोलल्यामुळे अपमानास्पद वागणूक मिळाल्याची घटना समोर आली। एका प्रदर्शन कार्यक्रमात साहित्य खरेदीसाठी गेले असता त्यांना हिंदीतून बोलण्याची सक्ती करण्यात आली होती। शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्तानं ठाण्यामध्ये क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी 2 संघांमध्ये किरकोळ कारणावरून हाणामारी झाली। वाद मिटवण्यासाठी युवा सेनेचे आयोजक सिद्धेश अभंगे गेले असताना त्यांना धक्काबुक्की करण्यात आली आणि या प्रकरणात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अकोल्यामधल्या गुलझारपुरामध्ये महापालिकेकडून अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवण्यात आली। यावेळी अतिक्रमणधारकांकडून ही मोहीम थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला। या अतिक्रमणधारकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला।
चंद्रपूर जिल्ह्यातल्या भद्रावती शहराजवळचा रेल्वे उड्डाणपूल रखडल्यानं मोठी गैरसोय होतीये। ऐतिहासिक बौद्ध गुंफा पर्यटन स्थळाला जोडणारा हा उड्डाणपूल रखडलाय। जमीन संपादनामध्ये अडचणी येत असल्यानं काम ठप्प झालं। दरम्यान प्रशासनानं यावर मार्ग काढण्याची मागणी होतीये। साताऱ्यामध्ये गॅसच्या पाईपलाईनचं खोदकाम चालू असताना जीवन प्राधिकरणाची पाईपलाईन फुटली आणि त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलं। संपूर्ण रस्त्यावर चिखल झाला, त्यामुळे नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय। भाजप नेते किरीटसोमय्या यांनी मालेगावच्या छावणी पोलीस स्थानकातील सहाय्यक पोलीस अधीक्षकांची भेट घेतली। बांगलादेशी रोहिंग्यांना मालेगावमध्ये जन्मदाखले वाटप केल्याचा सोमय्यांचा आरोप आहे आणि या प्रकरणात पोलिसांमध्ये तिघांविरोधात गुन्हाही दाखल झाला आहे। विदर्भातल्या भाविकांचं प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या डभामध्ये श्री नाथनंगे महाराज यात्रा महोत्सव साजरा करण्यात आला आणि या महोत्सवामध्ये लाखो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। यावेळी संस्थांच्या स्वयंसेवकांकडून शिस्तबद्ध असं नियोजन करून 251 क्विंटल महाप्रसाद भाविकांना वाटण्यात आला। हिंगोलीमध्ये औंढा नागनाथ मंदिरामध्ये महाशिवरात्री उत्सवाची तयारी सुरू झाली आहे। रथसप्तमी निमित्तानं नागनाथाच्या रथाची पूजा करण्यात आली आणि त्यानंतर रथ बाहेर काढण्यात आला। भाविकांनी रथासह मंदिराला प्रदक्षिणा घातली। महाशिवरात्रीपर्यंत हा रथ बाहेरच ठेवला जाणार आहे। सिंधुदुर्गमध्ये सहकारी संस्थांच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे 2 वरिष्ठ अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यामध्ये सापडलेत। लाच स्वीकारताना या अधिकाऱ्यांना रंगे हात पकडण्यात आले। तब्बल 33,000 रुपयांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले। शिर्डीमधल्या दुहेरी हत्याकांडाबाबत आरोपींच्या पोलिसांनी आता मुसक्या आवळल्यात। शाक्या माळी असं आरोपीचं नाव आहे, त्याला शिर्डी शहरातून पोलिसांनी अटक केली आहे।